1,00,000 झाडे लावण्याचा संकल्प. पोखरण रोड येथे आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे पालिकेने मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेतलंय. या अभियानात 15 ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात 1,00,000 झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्रमांक 1 कॅडबरी जंक्शन येथे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचं झाड लावून केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं 5 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत ठामपा हद्दीत 1,00,000 झाडे लावण्याचं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात आलं आहे. त्याची सुरुवात पालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण खासगी संस्थेच्या माध्यमातून सुमारे 5,000 झाडे लावून करण्यात आले आहे. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असं आवाहन या निमित्तानं आयुक्त राव यांनी केलं आहे. बांबू तसेच स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहेत. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसेच वनविभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्यानं महापालिका हे अभियान राबवेल. ठाणे पालिका क्षेत्रात बांबूच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक विभागाचं पालकत्व प्रत्येक विभाग प्रमुखांकडे दिले जाणार आहे. पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडं लावण्यात आली आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सीता अशोक, जांभूळ, पारिजात, शिसम, कोकम, शिवन, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकुळ या आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. तर नागला बंदर चौपाटी येथे भियावाकी पद्धतीनं झाडं लावण्यात आली आहेत. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्षाधीक्षक केदार पाटील यांनी इथं वृक्षारोपण केलं आहे.